एअरपोर्ट एक्सपान्शन, एअर स्ट्रीप एक्सपान्शन किंवा जे ॲक्विशन बद्दल मागच्या 2 वर्षापासून काम चालू आहे त्यासाठी आम्ही बैठक घेतलेली. यामध्ये आपल्या शहरामध्ये एअरपोर्ट जुनं आहे. एअरपोर्ट जुनं असल्यामुळे त्यांना उड्डाण स्कीम मध्ये घेता येत नाही. म्हणजे रिजनल एअरपोर्ट नाही आहे, जुनं एअरपोर्ट आहे. बरोबर नाही? हे सॉरी, हे एवढे अधिकारी आहेत बरं का एअरपोर्टचे. हे MJPचे आहेत, मिस्टर कोळी. ते चीफ इंजिनियरची बदली झाली, मला कळलं म्हणून हे नाही आले. लोखंडे साहेबांना ओळखतात तुम्ही. जिल्हाधिकारी बाहेर गेले आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना मिटिंग असल्यामुळे ते गेले. एनिवे, आपली जी धावपट्टी आहे शहराची ती 9,300 फूट आहे आणि ती आपणाला 12,000 फूट करायची. 12,000 फूट करायची असल्यामुळे साधारण एक्सपान्शन हे करत असताना त्याच्या बाजूला, त्या धावपट्टीच्या बाजूला एक टॅक्सी वे आपल्याला करायची. म्हणजे विमानाचा जर समजा उद्या ट्रॅफिक वाढली तर तिथं विमान जाऊन लाईनला लागले पाहिजे. हे दोन्ही प्रपोजल आहेत. तर हे करण्यासाठी सुरुवातीला 182 एकर अक्वायर करावी असं ठरलेलं होतं. 182 एकर अक्वायर करत असताना साधारण 3 वर्षापूर्वी 182 एकर करा असं केंद्र सरकारने यांना सांगितलं. इथल्या लोकांनी सर्वे केला. साधारण 1250 घरं तुटू लागले त्याच्यामध्ये. एवढं घरं तयार असताना रेजिस्टन्स येईल म्हणून त्यावेळेसचे अधिकारी दीपक कपूर होते आपल्या महाराष्ट्राचे, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अधिकारी. त्यांच्याशी आम्ही चर्चा केल्यानंतर मग सेंटरला लक्षात घेऊन आम्ही ही एअर स्ट्रीप जी अशी जी आहे श्वास एक अँगलला फक्त अशी केल्यानंतर काय होईल ते आम्ही चर्चा केली. आणि ते केल्यानंतर साधारण 1250 पैकी असं जर केलं तर 10% फक्त घरं तुटतील, म्हणजे 120 घरं तुटतील असं निदर्शनास आलं. म्हणून एक अँगलनी धावपट्टी थोडी वाकडी करायची ठरवलं आणि ते त्यांना केंद्राने मान्यता दिली. हे साधारण 2.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि 182 एकरवरून 147 एकर फक्त जमीन अक्वायर करावी लागेल. हे पण त्यावेळेस त्या जो सर्वे केला त्याच्यामध्ये ठरलं. आता 147 एकर आपल्याला जमीन अक्वायर करायची. त्यामधले 139 एकर जमीन जी आहे ते चिकलठाणा साईडला म्हणजे पूर्व बाजूला करायची आहे आणि 8 एकर जमीन ही मुकुंदवाडी साईडला करायची. 8 एकर जमीन जे करतोय हे आपण टॅक्सी वे साठी करतो. टॅक्सी वे म्हणजे मेन स्ट्रीपच्या बाजूला छोटी एक स्ट्रीप बनवतात. तिथं विमान म्हणजे समजा एखादं लँडिंग होत असेल तर बाजूला जाऊन उभारतो विमान, म्हणून पॅरलल असतं ते टॅक्सी वे. हे करत असतात. ह्याच्यामध्ये काही ऑब्स्टॅकल्स होते. ती चर्चा आम्ही केली, त्यावर सोल्युशन काढले. एक, सुखना नदीमध्ये येतील. सुखना नदीच्या पात्राला तुम्ही काय करणार असा आम्हाला यांना म्हणजे MADCL तर्फे प्रश्न आला होता. तर साधारण 180 फूट लांबीचा म्हणजे रुंद म्हणता येईल, रुंद 180 फूट सुखना नदीचं पात्र डायव्हर्ट करायचं अवघड जाणार आहे. म्हणून एअरपोर्ट ऑथॉरिटीने सांगितलं की आम्ही त्याच्यावरती आम्ही स्लॅब टाकू. 180 फूट रुंद नदीवरती असं म्हणजे ऑब्स्टॅकल सर्वेमध्ये ती एक अडचण होती. ते आम्ही खेळचा मार्ग काढला. आणि हे लँड ॲक्विजिशन साठी 280 मीटर रुंदी, सॉरी 180 नाही 280 मीटर. याच्यामध्ये आम्हाला दुसरं एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स त्याला घ्यावा लागेल का, तर सध्या त्याची गरज नाही हे पण सांगितलं. एक तिथं अडचण अशी आहे की एक छोटा रस्ता तिथून जातो, तर तो छोटा रस्ता त्याचं तुम्ही काय करणार असा एक प्रश्न आला होता. तर त्यासाठी मी सांगितलं की एअरपोर्ट ऑथॉरिटी, रेल्वे ऑथॉरिटी, PWD यांची एक बैठक मी लवकरच घेऊन त्या छोटा स्टेट वे आहे तो एकदम बंद करायचा का, म्हणजे फक्त केंब्रिजचाच रस्ता ठेवायचा का, त्याला अजून एक रस्ता काढायचा. तर हे लवकरच आम्ही निर्णय घेऊ. त्यात जिल्हाधिकारी राहतील, महानगरपालिकेचे आयुक्त पण राहतील. स्थळी जाऊन ट्रॅफिक किती आहे हे बघणार, पण तिथे एक ऑब्स्टॅकल्स काय काय होते याच्यावर आम्ही निर्णय घेतलेला. आता हे करत असताना
साधारण दहे नावाचा अधिकारी इथं लँड ॲक्विजिशनला टाउन प्लॅनिंग तर्फे दिलेला आहे. तो 2 महिन्यात रिटायर होतोय. म्हणजे हे काम सुरू होतील तो रिटायर होईल. म्हणून मी ताबडतोब डिपार्टमेंट ऑफ टाउन प्लॅनिंग जे महाराष्ट्राचे अविनाश पाटील म्हणून डायरेक्टर आहेत त्यांच्याशी बोलणार आहे. त्याचबरोबर आपले योगायोगानं यांचे सेक्रेटरी जे आहेत यूडीचे असीम गुप्ता आहेत आणि माननीय मुख्यमंत्री. तर त्यासाठी आम्हाला एक नवीन अधिकारी असावा किंवा ह्यालाच कंटिन्यू करत असेल तर तुम्ही एक 8-10 महिने कंटिन्यू करा. ते आमचा निर्णय नाही पण ते ठरवते. पण एकदा ज्याला दिलं काम त्यांनी काम करावं ह्याच्यासाठी मी लवकरच शासनाकडे जाणार आहे. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे त्या अधिकाऱ्यांना याच्यात असा नियम आहे सरकारी की ॲक्विजिशन करत असताना 3% रक्कम ही महानगरपालिकेच्या हद्दीत असल्यामुळे त्यांना द्यावी लागते आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व सुविधा पुरवल्या पाहिजेत ॲक्विजिशनच्या. तर ते शासनातर्फे जे काय अमाऊंट असेल तो 3% महापालिकेला देईल. आणि महापालिकेच्या आयुक्तांनी सांगितलं गाड्यापासून गाडी असेल स्टाफ असेल त्यांचं मशिनरी म्हणजे कॉम्प्युटर असेल सगळ्या सर्व्हिसेस महानगरपालिकेच्या माध्यमातून पुरवल्या जातील. हे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मंजूर केलेलं आहे, मान्य केलेलं आहे. याच्यामध्ये सर्वे हा 2 वर्षापूर्वी झाला होता. तिथे एक प्रश्न असा निघाला की काही समजा काही बिल्डिंग बांधले असतील तिथं तर ते जे काय असेल ते असेल ते सर्वे करून त्याच्यात मार्ग काढावा असं ठरलं. आता हे का करायचं मी तुम्हाला सांगितलं की मुंबई एअरपोर्ट हे बीजी एअरपोर्ट आहे. आपल्याकडे जर हे झालं तर इंटरनॅशनल एअरपोर्ट इथून चालू होऊ शकतं. मोठे विमान इथून लँड होऊ शकतात आणि फक्त लँडच होऊ शकतात नाही असं नाही तर मुंबईचे एअरपोर्ट बिजी असल्यामुळे कधी कधी ट्रॅफिक त्यांना डायव्हर्ट करावी लागते आणि ती त्यांना ट्रॅफिक एक तर हैदराबादला डायव्हर्ट करतात विमानं किंवा अहमदाबादला जातात बरोबर ना. पण आपलं एअरपोर्ट जवळ आहे महाराष्ट्रात आहे हे जर झालं तर आपल्याकडे विमान डायव्हर्ट होऊ शकतात नंबर 1. पण त्याही पेक्षा आपल्या एअरपोर्टवरून इंटरनॅशनल फ्लाईट चालू करावी ही आपली बऱ्याच दिवसापासून मागणी आहे. पण त्याला धावपट्टी मोठी लागेल बरोबर ना. आणि त्याही पेक्षा कस्टम आणि इमिग्रेशन ह्या 2 गोष्टी पाहिजेत. कस्टमचं नोटिफिकेशन निघालेलं आहे. मीच त्या फायनान्स असल्यामुळे त्यावेळेस त्याच काढलेलं आहे. आणि इमिग्रेशनसाठी मी स्वतः एअरपोर्ट अथॉरिटीशी बोलून इमिग्रेशनला मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या माध्यमातून परमिशन मिळते. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या माध्यमातून इमिग्रेशननी स्टेट गव्हर्नमेंटला लिहिलेला आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटनी स्टाफ सुद्धा मंजूर केलेला आहे. आता इमिग्रेशनच्या ज्या काही शेवटचा टप्पा आलेला आहे शेवटचा टप्पा तो मी दिल्लीच्या माध्यमातून तो मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या माध्यमातून ते मी क्लिअर करून घेणार आहे बरोबर. आता विषय राहतो आपल्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे एअर एशिया जी एअर एशियाची लाईन आहे एअरलाईन जशी समजा आता एअर इंडिया आहे एअर एशिया आहे जशी जेट होती जसं आता इंडिगो आहे स्पाई जेट आहे. तर एअर एशियाचं आपल्या संभाजीनगरला पत्र आलं की आम्ही इंटरनॅशनल ह्या एअरपोर्टवरून आम्ही लवकरात म्हणजे 31 जुलैच्या आत जर इमिग्रेशनची जर तुम्ही फॅसिलिटी दिली तर ऑक्टोबरमध्ये आम्ही इथून बँकॉकला सर्व्हिस चालू करतो या एअरपोर्टवरून. आता 31 जुलै म्हणजे आज किती बघा तुम्ही 8 जुलै म्हणजे 20 दिवसामध्ये मी प्रयत्न करतोय. समजा 31 जुलैच्या आज जर इमिग्रेशन यांना मिळालं तर आपणाला ऑक्टोबरमध्ये इथून बँकॉकला सर्व्हिस चालू होऊ शकते. उशीर जर झाला तर 3 महिने उशीर होऊ शकतो. त्यांच्याशी एअर एशियाच्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरशी बोलणं झालंय आणि त्यांनी सांगितलं जर उशीर झाला तर आम्हाला 3 महिने उशीर होईल. पण आपल्या शहरासाठी एक डेव्हलपमेंट अशी आहे की इथून इंटरनॅशनल फ्लाईट रेग्युलर आठवड्यातून 3 वेळेस 2 वेळेस किंवा सध्या 3 वेळा आहे आठवड्यातून 3 वेळेस हे चालू होणार असं त्यांच्याशी
रायटिंगमध्ये चर्चा केल्यानंतर रायटिंगमध्ये हे आलेलं आहे. एकंदरीत एअरपोर्ट एक्सपान्शनला जे पैसे लागतात साधारण 734 कोटी GR निघालेला आहे, महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला आहे. ज्या काय अडचणी होत्या त्या आम्ही सॉल्व्ह केलेल्या आहेत आणि हे एक्सपान्शन किंवा हे करण्याच्या अगोदरच तत्कालीन मंत्री जे होते ज्योतिर्दिय शिंदे त्यांच्याशी मी चर्चा केली होती आणि राज्यमंत्री होते ती स्ट्रीप बनवायला. तर ते आम्ही जसं ही लँड ॲक्विजिशनची प्रोसेस चालू होईल त्याचबरोबर परत केंद्रातून याच्या डेव्हलपमेंटसाठी आम्ही 500 कोटी रुपयासाठी प्रयत्न करू आणि ते पैसे इथं येतील आणि एअरपोर्ट एक्सपान्शनचं आपलं काम पूर्ण होईल. या कामाची डेडलाईन आता तुम्हाला माहित आहे, कुठलीही लँड ॲक्विजिशन करायचं असेल टाउन प्लॅनिंगचा अधिकारी आला आहे ना, सांगा तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही पत्र दिले का सर? या सिस्टीम मध्ये काम पुढे सरकलेलं नाही म्हणून मी स्वतः आज कन्सर्न सगळे अधिकारी यांना बोलवलं होतं. यामध्ये एक स्टेट हायवेचा विषय आज नवीन मला कळला म्हणून मी फक्त PWD रेल्वे, कारण रेल्वे लाईन तिथे येते, या लोकांना मी बोलवू शकलो नाही. पण त्याची मी एक शॉर्ट मीटिंग घेऊन तुम्हाला मी बोलवणार आहे, हे मी करणार आहे. आणि हे करत असताना टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्याबद्दल हा अधिकारी 1 महिन्यात रिटायर होणार आहे म्हणून मी चांगला अधिकारी द्यावा म्हणून मी टाउन प्लॅनिंगचे अधिकारी जे डायरेक्टर आहेत अविनाश पाटील, ते संभाजीनगरला आपल्या सिडकोमध्ये काही दिवस होते, माझ्या ओळखीचे आहेत. ते असीम गुप्ता आपले कमिशनर होते, ते पण ओळखीचे आहेत. आणि माननीय मुख्यमंत्री यांना बसून टाउन प्लॅनिंगचा जो ॲक्विजिशन करणारा अधिकारी त्यांना लवकरात लवकर आम्ही कोण लागतं सांगा ना. नाही पण जिल्हा अधिकारी तुम्ही सांगा ना, कोण अधिकारी मला माहित नाही कोण येतं, मुळे सांगा. यापूर्वी जे विमानतळाचं भूसंपादन झालेलं आहे त्यामध्ये PWD भूसंपादन संस्था होती आणि विशेष घटकचे भूसंपादन अधिकारी हेच भूसंपादन अधिकारी होते. त्यानंतर जो MRTP ऍक्ट आहे त्या MRTP ऍक्ट मध्ये ते एक्सपर्ट असल्यामुळे आणि MRTP ऍक्ट मध्ये पण लँड ॲक्विजिशन प्रोसिडिंग असल्यामुळे MRTP चे अधिकारी यांना मोस्टली टचच असला पाहिजे असं काहीही नाही. धन्यवाद. म्हणजे ते करू शकतात काय? परवा मीटिंग घेतली जिल्हाधिकाऱ्यांनी, त्यांनी सांगितलं की तो टाउन प्लॅनिंगचा अधिकारी काम करत नाही, मी शासनाला पत्र व्यवहार महसूल अधिकाऱ्यांच्या ते बदलाव कायदेशीर संहिता घेऊन बसल्यापासून इकडे काम होत नाहीये ना. ते आतापर्यंत केलं काय? आता नोटीस काय केलं नाही, 1 वर्ष झालं बसून काय केलं सर? या प्रकरणामध्ये सविस्तर माहिती अशी आम्हाला प्राप्त आहे की इथल्या जे नगर रचनेचे जे भूसंपादन अधिकारी होते ते जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केले होते, त्यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाला वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे. त्याच्यामध्ये 8 मुख्य त्रुटी आहेत. गेल्या 2 वर्षापासून ते पत्रव्यवहार करतात. महाराष्ट्र विमान कंपनीने 68 कोटी रुपये मंजूर केले भूसंपादनासाठी, मात्र त्यांनीच ते काम थांबवलं. याचा आमच्याकडे सक्षम पुरावा आहे. विमान प्राधिकरण आणि महाराष्ट्र विमान कंपनीने हे काम थांबवलं. या त्रुटी का दूर केल्या जात नाही त्या 8 त्रुटी तुम्हाला सांगतो. हे बघा, या विषयावरती एक चर्चा झाली. 26 मार्च 2024 पत्र आहे. हो, ते मला पण दाखवलं. ते त्यांनी सांगितलं आम्हाला सांगितल्याशिवाय भूसंपादन करू नये असं लिहिलंय. त्याच्यामध्ये काय लिहिलंय मी वाचून दाखवतो.
ऐकून घ्या. तथापि हे याच्यावर चर्चा केली नाही, याच्यावर सोल्युशन काढतात. तथापि संदर्भ क्रमांक 2च्या पत्रान्वये संपादित 139 एकर क्षेत्रामध्ये काही अडथळे येत असून संपादन क्षेत्राच्या मध्यभागी असलेल्या सुकणा नदीचा अडथळा धावपट्टीच्या विस्तार 3660 मीटर पर्यंत करताना होणार नाही का, म्हणजे सुकणा नदीचा विषय. याबाबत अभिप्राय सदर करण्याबाबत भारतीय विमानपतन प्राधिकरण यांना विनंती करण्यात आली आहे. कळलं? परंतु अद्यापर्यंत त्यांच्याकडून अभिप्राय प्राप्त झालेले नाही. त्यामुळे 52.56 हेक्टर चौरस मीटर क्षेत्र भूमिविस्तार अधिनियम 2013 कलम 11 ची अधिसूचना इकडील कार्यालयाकडून पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत करू नये हे सांगितलेलं आहे. बरोबर. आता ह्या सुखना नदीचं तुम्ही काय केलं, ह्याचं उत्तर आम्ही आपले एअरपोर्ट अथॉरिटीचे अधिकारी जे संभाजीनगरचे आहेत श्री येवले यांना चर्चा केल्या आणि त्यांनी सुखना नदीला जो सुखना नदीचं पात्र आहे जवळजवळ 280 फूट मीटर त्याच्यावर ब्रिज टाकावा असं पत्र त्यांना वर दिलेलं आहे. स्वाती नावाचे IAS अधिकारी त्यांना महाराष्ट्र अथॉरिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला ते दिलेलं आहे. आता आम्ही स्वाती मॅडमला फोन लावायचा प्रयत्न केला मीटिंग चालू असताना, तो फोन लागू शकला नाही. पण मी स्वतः स्वाती मॅडम आणि अगोदर नलावडे नावाचे अधिकारी होते, नलावड्याच्या जागी आता पवार नावाचे भूसंपादन अधिकारी आहेत, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण ते मीटिंग चालू असताना बोलू शकलो नाही. पण मी उद्या मुंबईत आहे. स्वाती मॅडम असतील, नलावडे असतील, असीम गुप्ता असतील आणि अल्टिमेटली चीफ मिनिस्टर असते UD, त्यांना मी भेटणार आहे आणि हा प्रश्न उद्याच निकाली लावून. आणि अजून एक प्रश्न, जो भूसंपादन अधिकारी जो त्यांनी नेमलेला आहे तो 1 महिन्यात किंवा 1.5 महिन्यात रिटायर होतो. एक तर त्याला बदला, ते आले होते आता मिटिंगला, एक तर त्यांना बदला किंवा त्याला 6 महिने म्हणजे भूसंपादन कार्यपर्यंत ठेवा, अशी आपली भूमिका आहे. म्हणजे परत त्यांनी केलं आणि परत त्यांनी चूक केला असं नको. म्हणून ह्या उद्या सगळ्या विषयावर चर्चा करून आम्ही ह्याच्यावर निर्णय घ्यायला लागलो. एवढे माहिती आहे का? बघा सांगतात मी श्वास या कामासाठी मी जसा खासदार झालो तेव्हापासून मी लागलो. या सगळ्या लोकांना मी माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो, त्यावेळेस हे प्रयत्न केले होते. नंतर मी मंत्री झालो, नंतर मी माननीय फडणवीस साहेबांकडे घेऊन गेलो, ते फायनान्स मिनिस्टर होते. त्यांच्या मागच्या बजेटमध्ये म्हणजे 2 वर्षापूर्वीच्या ज्यावेळेस ते फायनान्स मिनिस्टर होते त्या काळामध्ये त्यांनी 734 कोटी रुपये मंजूर केले, जे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठवून दिले. आता ते सांगा जी पहिला कधी निघाला? पहिला शासन निर्णय आहे 22/11/2017. त्यानंतर पत्रव्यवहार झालेला की भूसंपादनाचा प्रस्ताव सादर करावा. मग त्या अनुषंगाने आम्ही भूसंपादनाचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर कृती काढल्यानंतर 12/12/2023 ला विशेष भूसंपादन अधिकारी विशेष घटक यांची नियुक्ती केलेली आहे. आणि मीन टाइम आपण सांगितल्याप्रमाणे तो जो पत्रव्यवहार ऑब्स्टॅकल स्टडी असेल, सुकना नदीचा विषय असेल, तो विषय आता सॉर्ट आउट झालेला आहे. भूसंपादन संस्थेकडून प्राप्त झाल्यानंतर सेक्शन 11(1) ची नोटीस काढण्याचं माननीय महोदयांनी त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे. प्रत्यक्ष भूसंपादनाला कधीपासून सुरुवात केली? भूसंपादनाला प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. आता फक्त 11(1) सेक्शन झाल्यानंतर MRTP ऍक्ट असल्यामुळे ऑलरेडी विमानतळाचं तिथं रिझर्वेशन आहे, म्हणून डायरेक्ट 19 म्हणजे अवॉर्ड कधी क्लिअर होणार. रिझर्वेशन कधीच जुनं आहे, 1991 आहे. ते आता बोलले शेतकरी आले त्याला 1991 साली रिझर्वेशन टाकले या जमिनीवर सगळ्या, म्हणून शेतकरी परेशान आहेत. ते म्हणतात घ्या नाही तर आम्हाला सोडा.
1991 साली शेतकऱ्यांच्या जमिनीवरती रिझर्वेशन टाकलेलं आहे. कळलं का? मी त्याच्यावर आता नाही, त्यांनी 3 एअर एशियाने 3 कंडिशन टाकलेले आहेत. कस्टम नोटिफिकेशन जे अवेलेबल आहे, इमिग्रेशन चेक पोस्ट सुरू करणं आणि ई विजा ऑन अरायवल. तर कस्टमचं काम झालेलं आहे. इमिग्रेशन चेक पोस्टच्या अडचणी मी आमचे विमानपोर्टचे अधिकारी येवले यांना सांगितलंय, काय काय अडचणी ते काढा. आणि मी स्वतः MHA मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांच्यामध्ये जाऊन संबंधित जे सेक्रेटरी असेल त्यांच्याशी भेटून लवकरात लवकर कसं होईल त्यासाठी प्रयत्न करेन. आणि ई विजा ऑन अरायवल त्याच्या काय फॉर्मॅलिटी काय त्याला करा, इमिग्रेशनच करतो, इमिग्रेशनच करतो, त्याची अडचण नाही. त्यांना वेगळी फॅसिलिटी इस्टॅब्लिश करावं. आता किती उड्डाणे सर, किती ऑपरेशन आहे आपल्याकडे सध्या? सध्या आपण रेग्युलर आपलं शेड्यूल 9 आहे. आणि आता तुम्ही बघितलं असेल की 2 जुलै पासून आपण 3 सेक्टर्स सुरू केलेले आहेत. आपण लखनौ, नागपूर आणि गोवा म्हणजे 3 फ्लाईट आहे. ती आठवड्यातून 3 दिवस ऑपरेट करते. नागपूर म्हणजे लखनौ, नागपूर, औरंगाबाद, गोवा आणि पुन्हा बॅक असं सेक्टर. लखनौसाठी आता पिकअप करतात. जसं जसं ते माउथ टू माउथ पब्लिसिटी होईल, मार्केटिंग होईल, तर पिकअप होईल. तुमची मदत पाहिजे सर्वांची. तुम्ही पब्लिसिटी लखनौ अयोध्याला पाठवू तुम्हाला. आणि अयोध्येसाठी कनेक्टिव्हिटी आहे. लखनौ पासून 100 किलोमीटर अयोध्या आहे. तर आपलं तसं पाहिजे 12 शेड्यूल फ्लाईट्स आपल्याकडे असतात दिवसाला. म्हणजे हे वीकली प्राइस आहे. आम्ही पुण्यासाठी मागणी केली होती, पुण्याला स्लॉट मिळाला नाही. इंदोरसाठी मागणी केली होती. इंदोरचं मला वाटतं प्रोसेसमध्ये काहीतरी असं प्रोसेसमध्ये आहे. मी 9 ठिकाणी मागणी केली होती. चल, मला वाटतं हा विषय आपण संपूया. दुसरा विषय